प्रेक्षकांनो, छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा 25 जूनचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात। गौतमी रमाकांतला या बौलेचं डोकं दाबताना बघते आणि संतापते। रमाकांत म्हणतो, काय करणार वहिनी, आडला हरी गाढवाचे पाय धरी। गौतम म्हणते, काय चाललंय हो तुमचं, उठा बरं इथून। आता हा सुरेश म्हणतो, मी नाही उठणार, चला निघा इथून। गौतम म्हणते, उठा म्हणलं ना। सुरेश म्हणतो, नाही उठणार ना। आता गौतमी त्याची कॉलर धरते आणि अशी त्याला उभं करते आणि म्हणते, ए जशी शानपणा नाही करायचा माझ्या समोर। कोण आहेस, कोण रे तू, ब्लॅकमेल करतोस आम्हाला? तुला काय वाटलं की आम्हाला फार गरज आहे तुझी? काय रे, धमक्या नाही द्यायच्या आम्हाला? तुला काय वाटलं आम्हाला फार गरज आहे तुझी म्हणून उठसूट आम्हाला ब्लॅकमेल करतो? तुझ्यासारखे 56 आणू आम्ही, नाही झालं ना काम बयोला आता बाहेर काढायचं तर आम्ही आता काय नंतर काढू बयोला बाहेर, पण आता माज दाखवायचा नाही आम्हाला। ही तुझी नाटकं, ही तुझी थेर आहे ना, आता बंद करायची, नाहीतर अशाच जागी नेऊन फेकेन ना, तिथून तुला कोणी परत आणणार पण नाही, जेलमध्ये टाकीन, लक्षात ठेव। नादाला लागायचं नाही आमच्या। तुला जे सांगितलंय ना काम ते गप गुमान करायचं आणि यापुढे आता ब्लॅकमेल केलंस ना तर याद राख, तुझं सगळंच ऐकतोय आम्ही तर डोक्यावरच बसलाय। असं बरंच काय काय गौतमी त्याला ऐकवते आणि आता सुरेश जरा गपचूपच बसलाय आणि आता रमाकांत त्याच्याकडे बघून असा हसतो। पण आता इथे डाळ नाही शिजली त्याची तर आता तो सुमनकडे आलाय। सुमन बिचारी घरं आवरत असते, सुरेश तिच्या समोर असा येऊन उभा राहतो। सुमन त्याला म्हणत असते, बाजूला सरक, पण तो सरके ना। सुमन म्हणते, काय रे, कशाला त्रास देतोयस मला? काय ग सुमन, गावाकडची आपली किती जुनी ओळख आहे, तू माझ्याशी बोललीच नाही नीट इथे आल्यापासून मी। सुमन म्हणते, तुझ्याशी काय बोलायचंय रे? सुरेश म्हणतो, अगं असं काय करतेस तू भारतीची मैत्रीण ना, तू मला ओळखतेस ना, बरं एक काम कर, तू ना मला एक छान तुझ्या हातचा फक्कड चहा करून दे बरं। सुमन त्याला म्हणते, मी नाही देणार तुला करून चहा, तुला ना चांगलंच ओळखते रे बाबा मी। आता हा सुरेश म्हणतो, नाही करून देत। अगं काय तू, अगं इथे तुझ्या भावानेच मला आणलं ना, मी आजारी आहे, तुला कळत नाही का, आजारी माणसाची काळजी घ्यायची असती, जा जा चहा करून आण। सुमन वैतागून त्याच्यासाठी चहा करून आणते। आता तो चहाचा एक घोट पितो आणि म्हणतो, काय हा चहा आहे का? अगं हा काढा केलायस तू, काढा। सुमन म्हणते, आमच्या घरी आजारी माणसाला अशी चहा देतात, प्यायचं तर पी नाही तर नको पिऊ। आता लगेच हा म्हणतो, काय ग सुमन, अगं आधी गावाकडे तरुणपणी काय मस्त चवळीची शेंग दिसायचीस ग तू, आणि आता बघ भोपळं झालंय तुझं भोपळं, आणि हसायला लागतो। आता सुमन चिडते त्याच्यावर आणि म्हणते, मला भोपळं म्हणतोस काय रे, आमच्याच घरात आश्रित आहे आणि आम्हालाच ऐकवतोस का? माझं भोपळं असेल ना तर तू पण डबल डेकर बस झालाय, स्वतःकडे पाय आधी। सुमन त्याच्याशी भरच डोकं लावते, आधी पण असाच आहे, आता पण तसाच आहे तू, वगैरे वगैरे। आता लगेच सुरेश म्हणतो, काय करशील ग, बयोला सांगशील का? जा जा सांगून दे, मी नाही घाबरत। आता सुमन काही बोलणार तेवढ्यात त्याला बयोचा आवाज आलाय, काय झालं आत्ते? आणि हा बयो आत्ते म्हणते ना, तर म्हणून हा सुद्धा तिला आत्ते आत्ते करून चिडवत असतो, थोडक्यात काय फ्लर्ट करत असतो सुमनशी। बयोचा आवाज आल्यावर मुद्दाम मोठ्याने रडतो आणि म्हणतो, भारती भारती करून रडायला लागतो आणि म्हणतो, बघ ग बयो, अगं सुमन आणि भारती पक्क्या मैत्रिणी होत्या ग, अगं सुमनला पाहिलं मका भारतीची आठवण झाली ग, आणि रडायला लागतात मोठ्याने। बयो म्हणते, बाबा नका रडू, आई आपल्या मनात आहे ना, आणि तुम्हाला आईसाठी काही करायचंच असेल तर तुम्ही दारू सोडून द्या बरं। सुमन याची नाटकं बघतच राहते। आता बयो म्हणते, बाबा मला तुमचं बीपी चेक करू द्या, मला हॉस्पिटलला जायचंय। आता लगेच तो रडत रडतच म्हणतो, चालेल ग बयो चालेल। बयो त्यांचं बीपी चेक करते आणि आता बीपी स्टेबल आहे त्यांचं। मग आता बयो म्हणते, बर बाबा मी निघते आता, तुम्ही घरातच थांबा, कुठे जाऊ नका आणि कोणाला त्रास देऊ नका, तुमका कोणी काही बोललं ना तर मला आवडणार नाही हो बाबा। लगेच ते म्हणतात, होय ना पोरी, बरं चल चल, मी तुका बाहेरपर्यंत सोडून येतो, चल। आता त्या चहाच्या कपासकट ते बाहेर दारापर्यंत आले बयोला सोडवायला। बयोला म्हणतात, नीट जाग, अगं रस्त्याने गाड्या असतात। बयो गेली याचा अंदाज घेत लगेच आता त्यांनी दारूची बाटली काढली आणि कपातला चहा फेकून दिला आणि त्यामध्ये ती दारू ओतून पिताय। बघा ना प्रेक्षकांनो, किती वाईट व्यसन आहे या सुरेश भाऊलेला। या व्यसनापायी स्वतःच्या पोटच्या पोरीची फिकर नाही, म्हणजे बायको तर गेलीच बिचाऱ्याची आता, पण बघा ना किती कठीण आहे नाही हे सगळं। तर आता हे विशालराव भेटलेत बयोला, आता या दोघांमधला तर बिचाऱ्यांनी रोमॅन्स काढूनच टाकलाय। ती बयो तर त्याला भेटतही नाही आणि तोही तिच्याशी भेटत नाही, बोलतही नाही, पण आता भेटलाय बिचारा एकदाचा। बयो म्हणते, काय झालं सर, तुम्ही मला फोन करून बोलवलं? मग विशाल म्हणतो, हो अगं मला थोडंसं तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं, मी आत्ता शुभंकर सरांना भेटून आलो, ते जरा मला अस्वस्थ वाटले, म्हणजे मला असं वाटतं की तुझे बाबा आल्यापासनं ते जरासं इन्सिक्युअर फील करताय। बयो म्हणते, असं का वाटलं तुम्हाला, माझ्या मनात तर तसं काही नाही आहे। मग विशाल म्हणतो, तुझ्या मनात नाही आहे ग, पण कदाचित त्यांना असं काही वाटू शकतं ना, मला एवढंच म्हणायचं होतं की तू बोल त्यांच्याशी एकदा।
बरं चल मी निघतो हां. वयो म्हणते हो सर चालेल. मग आता विशालने तिच्यापर्यंत एवढाच निरोप पोहोचवला आहे, पण आता हा विशाल घरी पोहोचत नाही तोपर्यंत ही बया तिथे जाऊन पोहोचली आहे. इराने एवढं छळलंय या विशालला. आता तो म्हणतो तू इथे काय करतेस. इरा म्हणते अरे काय करणार, परीक्षा झाल्यापासून आपण भेटलो पण नाही, तुझा फोन नाही काही नाही, मेसेजेसला पण उत्तर देत नाही तू. मग मी विचार केला की इथेच यावं तुला भेटायला. विशाल म्हणतो मग त्याचं काय. इरा म्हणते अरे तुला बघा वाटलं बोलावंसं वाटलं म्हणून आले मी इकडे. मग विशाल म्हणतो दुसरं काही काम आहे का तुला. मग आता लगेच इरा म्हणते अरे त्या बयोचा बाप आलाय ना आमच्या घरी. विशाल म्हणतो इरा तोंड सांभाळून बोल, तिचे बाबा आहेत ते. आता इरा म्हणते बाबालाच बाप म्हणतात ना, तुला काय एवढं पुळका येतोय. मी तिच्या बाबाला बाप म्हणले, तुला काय एवढा त्रास होतोय. मग विशाल म्हणतो तू काय बोलतेस तुला कळतंय का. नाही म्हणजे तुला रिस्पेक्ट वगैरे तर लोकांना देताच येत नाही, पण तू आता गेलेली बरी, म्हणजे तू जा आता मला बरीच कामं आहेत. इरा म्हणत असते नाही नाही मी कुठेही जाणार नाही. आता ती फटकल मारून तिथेच खाली बसते. आता या विशालचं तोंड वाकडं तिकडंच झालंय. इरा लगेच म्हणते असं काय करतोस रे विशाल, माझ्या मनात काही आलं तर कोणाला तरी शेअर करावं असं वाटतं ना, तुला शेअर करेल ना मी, पण तू असं वागतोस ना, असं वाटतं कोणीच नाहीये माझ्या जगात. तसं पण आता ती बयो पण एकटीच पडणार आहे. आता विशाल म्हणतो काय बोलतेस एकटीच पडणार आहे म्हणजे. इरा म्हणते अरे म्हणजे तुला फारच पुळका येतोय ना तुला तिचा, पण तिने तुला काही बोललं नाही का. ती तिच्या बाबाला घेऊन कुठेतरी जाणार आहे. आता विशाल म्हणतो अरे अशी कशी जाणार आहे आणि कुठे जाणार आहे. शुभमकर सर तर घेऊन आले ना तिच्या बाबाला तुमच्या घरी, आणि आता कुठे जाणार आहे ती. इरा म्हणते सगळं सांगते तुला, पण तू मला आईस्क्रीमच्या डेटवर घेऊन गेलास तर. विशाल म्हणतो इरा काय बोलतेस तू, तुला तरी कळतंय का. इरा म्हणते मी सांगितलं तुला, तू जर मला आईस्क्रीम डेटवर नेलं तरच मी तुला सगळं सांगेल. अरे चल रे असं म्हणून तिने चक्क त्याचा हात ओढत त्याला बाहेर नेलाय. इकडे शुभमकर बयोचीच काळजी करत असतात. तेवढ्यात बयो येते. शुभमकर म्हणतात अरे बाळा तू कधी आलीस. काय ग बयो काय झालं बरं बोल, काय चाललंय तुझ्या मनात. बयो म्हणते बाबा हे मी तुम्हालाच विचारते, तुमच्या मनामध्ये काय चाललंय. शुभमकर म्हणतात काय म्हणायचंय बयो तुला. बयो म्हणते बाबा मी काही लपवलंय का तुमच्यापासून, पण आता तुम्ही माझ्यापासून बरंच काहीतरी लपवताय. शुभमकर म्हणतात नाही ग असं का बोलतेस तू. बयो म्हणते बाबा तुम्ही अस्वस्थ दिसताय, मी तुमची मुलगी आहे, तुम्हाला काहीतरी त्रास होतोय हे मला दिसतंय. बरं बाबा मी स्पष्टच विचारते, ते आल्यापासून तुम्ही जरा वेगळे वागताय, तुम्हाला असं वाटतंय का की ते आल्यापासून तुमचं महत्त्व कमी झालंय. आता शुभमकर म्हणतात छे काही पण काय, मी काय लहान आहे का. बयो म्हणते तुम्ही लहान नाही, पण शेवटी माणूस तर आहात ना बाबा, तुम्ही मला तळहाताच्या फोडासारखं जपलंय. बाबा तुम्हाला असं वाटणं साहजिकच आहे. आता रमाकांत आणि तो सुरेश दोघंही यांचं बोलणं ऐकताय. बयो म्हणते बाबा माझ्या मनात असं काही नाही आहे, माझ्या मनात तुमचं स्थान अगदी अढळ आहे, अगदी ध्रुवताऱ्यासारखं. तुम्ही माझे काजवो आहात, नेहमी राहाल बाबा, तुमचं स्थान माझ्या मनात ध्रुवताऱ्यासारखं आढळ आहे. शुभमकर म्हणतात बाळा मला पण तुझा खूप अभिमान आहे. बयो म्हणते बाबा माझं तुमच्यावर आधी जेवढं प्रेम होतं ना तेवढं आयुष्यभर राहणार आहे. शुभमकर आता मायेने हिला जवळ घेतात. हे बघून रमाकांतचं डोकं उठलंय. रमाकांत म्हणतो बघ बवल्या बाप लेकीचं अतूट नातं आहे बरं का हे, कधी न तुटणारं. आता सुरेश म्हणतो हा पण सुनील बवले, सॉरी सुनील नाव आहे त्याचं, मी सुरेशच म्हणते, सॉरी हा प्रेक्षकांनो, बाय मिस्टेक माझ्याकडनं आज सुरेश निघून गेलं पूर्णच एपिसोडमध्ये, सॉरी सुनील नाव आहे त्यांचं. तर आता हा रमाकांत म्हणतो तू असं काहीतरी कर की बयो दोघांपैकी तुझीच निवड करेल. मग आता हे सुनील म्हणतात की हो मी आता असंच काहीतरी करतो, शेवटी सोन्याचं अंड देणारी कोंबडी ती माझ्याच पंखाखाली राहणार. असो पण आता हा आपला विशाल दिवाना वैतागून गेलाय इराला. इरा त्याला म्हणत असते थांब रे जरा सांगते मी. आता तो विशाल म्हणतो सांग कुठे जाणार आहे सरस्वती तिच्या बाबाबरोबर. इरा म्हणते आधी हात पकड मग सांगते. विशाल म्हणतो इरा काय चाललंय तुझं. शेट काय ग मी कुठून तुझं ऐकलं असं झालंय मला. इरा म्हणते नाही पकडला हात तर नाही सांगणार तुला. मग विशाल म्हणतो अरे सांग यार आण इकडे, तो पकडतो हात तुझा. मग आता इरा त्याला हात पण पकडायला लावते. विशाल म्हणतो बघ पकडला तुझा हात, सांग आता पटकन कुठे जाणार आहे सरस्वती तिच्या बाबांबरोबर. इरा तू मगासपासून मला विनाकारण फिरवतीयस तुझ्यासोबत. आता लगेच ही इरा म्हणते अरे यार सरस्वती बयो कंटाळा आलाय मला तिच्या नावाचा आणि तिच्या त्या बापाचा सुद्धा. कुठून त्या रस्त्यावरून त्या माणसाला उचलून आणलंय. विशाल वैतागतो आणि म्हणतो अगं सांग तुला कळत नाहीये का मी काय बोलतोय ते. इरा म्हणते हो बाबा हो सांगते थांब जरा, आता आधी मला फोटो काढून घेऊ दे तुझ्यासोबत. विशाल म्हणतो इरा अगं काय चाललंय तुझं. शेवटी तो फोटो पण काढून घेतो तिच्यासोबत आणि म्हणतो इरा आता सांगतेस की नाही तू.
इरा त्याला म्हणते, हो बाबा सांगू लागले. अरे काही नाही, ती बयो म्हणत होती की ती तिच्या बाबासोबत कुठेतरी निघून जाईल, एवढंच सांगितलं तिने, बाकी काही सांगितलं नाही. विशाल म्हणतो, काय एवढंच सांगितलं तिने आणि तू या एका शब्दासाठी मला मगासपासून एवढं फिरवतीयस? इरा म्हणते, हो काय करणार, मला पण वाटतं ना कोणासोबत तरी आपलं मन शेअर करावं, कोणासोबत तरी कॉफी प्यायला जावं, आईस्क्रीम खायला जावं, पण तू ऐकतच नाहीस, म्हणून मला हे सगळं करावं लागलं. कॅन यू इमॅजिन? प्रेक्षकांना त्या विशालला तोंडात मारल्यासारखं झालं आहे. विशाल म्हणतो, इरा तू अशक्य आहेस, असं म्हणून त्याने तिला रस्त्यातच सोडलं आणि निघून गेला. आणि ती त्याला असंही म्हणते की हात धरत धरत आपण आता लोणावळ्याला जाऊ 4 व्हीलरमध्ये चक्रा मारायला. असो, तो विशाल शेवटी निघाला तिच्या तावडीतून. आता हा बवले पुन्हा एकदा बयोच्या खोलीत जातो. खरं तर तो इराच्या पर्समधून पैसे चोरायला गेलाय. शुभमकर म्हणतात, काय करताय तुम्ही इथे? बवले म्हणतो, काही नाही, तुम्ही काय माझ्यावर पाळत ठेवताय का? शुभमकर म्हणतात, नाही, असं का वाटलं तुम्हाला? ते सुनील म्हणतात की नाही, म्हणजे मी बघतोय मगासपासून तुम्ही माझ्यावर पाळत ठेवताय, माझ्या मुलीला भेटायला आलो आहे मी इथे, तुम्ही माझ्यावर पाळतच ठेवत होतात. काय हे, तुम्हीच मला इथे बोलवलं ना, मी नव्हतं आलो तुमच्याकडे. शुभमकर त्यांना म्हणत असतात, हे बघा जरा हळू बोला, मी तुमच्यावर पाळत ठेवत नाही आहे. पण हे मुद्दाम मोठ्याने आरडाओरडा करतात आणि बयो येते. बयो आल्यावर म्हणतात, बघ ग बयो, काय रीत आहे यांची, माझ्यावर पाळत ठेवत होते ग हे. शुभमकर म्हणतात, हे बघा मी तुमच्यावर पाळत ठेवत नव्हतं, तुम्हाला सांगितलं ना मी. लगेच ते सुनील म्हणतात, नाही ग नाही बयो, माझ्या सगळं लक्षात येतं आहे. अगं बयो, हे सगळं मुद्दाम चालू आहे ग. नाही नाही नाही, मी आता इथे राहणारच नाही आहे आता, असं म्हणून त्यांनी एवढा कांगावा सुरू केला आहे की विचारूच नका. आणि फायनली हा भाग त्यांनी इथेच संपवला आहे. आज फार मोठा दाखवला हो प्रेक्षकांना त्यांनी भाग. प्लीज लाईक करायला विसरू नका. आता ते एवढा तमाशा केला या बवलेनी, ते त्यांचे कपडे बॅग घेऊन निघालेत. बयो शुभमकरांना म्हणत असते, बाबा त्यांना थांबवा ना. शुभमकर म्हणतात, जातोयस तर जाऊ दे ना. पण आता बयो इतकी हातापाया पडते, त्यामुळे शुभमकर हात जोडून त्याला पुन्हा एकदा म्हणतात, म्हणजे त्यांच्या मनात नाही आहे हे सगळं करायचं, पण आता ते हात जोडतात बयोसाठी त्या बवले समोर आणि म्हणतात, राहा बाबा इथे, जाऊ नकोस माझ्या बयोला सोडून. आणि प्रेक्षकांनो, हे प्रचंड त्रासदायक आहे शुभमकरांसाठी. बघूयात पुढे काय काय घडतंय ते.